आपण पाहत आहात औरंगाबाद UCN टीव्ही न्यूज। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। आजपासून मुख्य प्रचाराला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी UCN ची टीम प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहे आणि लोकांना नागरिकांना कसा नगरसेवक पाहिजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न UCN टीव्ही न्यूज करत आहे। आज UCN टीव्ही न्यूज ची टीम प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेली व तेथील सामाजिक कार्यकर्ते, साधारण नागरिक यांच्या समस्या जाणून घेतल्या। आपण पाहत आहात औरंगाबाद UCN टीव्ही न्यूज। सध्या आपण उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 16। प्रभाग क्रमांक 16 हा खूप मोठा प्रभाग आहे। जवळ समर्थनगर पासून ते MGM आणि MGM पासून 7 पासून क्रांती चौक आणि क्रांती चौक ते सिल्लीखाना होत समर्थनगर असा हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये आता प्रत्येक पक्षाच्या या उमेदवारांनी आपल्या अर्ज दाखल केलेला आहे। अर्जाची स्क्रुटनी झालेली आहे। आज 2 तारीख आहे, आज आहे आपले उमेदवारी परत घ्यायचा दिवस आहे। किती उमेदवार परत घेतात आणि किती पैलवान आखाड्यामध्ये उतरतात हे आज निश्चित होणार आहे। उद्यापासून आपल्या प्रचाराला सुरुवात नक्कीच होणार आहे। तत्पूर्वी आपण जाणून घेण्यासाठी उपस्थित आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये जनतेचा पोल हा काय सांगतो, जनतेला नगरसेवक कसा पाहिजे। कारण की आता प्रभाग होणार आहे, 4 नगरसेवक निवडून त्यांना त्यांच्या मनातला, त्यांच्या स्वप्नातला, त्यांच्या भविष्याचा नगरसेवक कसा पाहिजे यासाठी आपण जनतेमध्ये UCN उतरलेला आहे। आपल्या प्रत्येक जनतेमध्ये जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत की त्यांना नेमका नगरसेवक कसा पाहिजे। आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत वार्डातील समाजसेवक उपस्थित आहे, कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज आपण सर्वात पहिले बोलूया आपण आज इथे जे सय्यद हुसेन म्हणून आहेत, जे इथलचे खूप ज्येष्ठ आणि जुने कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसेच इथलच्या मस्जिदीचे सदर म्हणजे अध्यक्ष आहेत। म्हणजे त्यांना या भागातील पूर्ण ज्ञान आहे, अनुभव आहे। आपण त्यांच्याशी पहिले चर्चा करूया। UCN टीव्ही न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे सर। आज UCN टीव्ही आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे, आपल्या मोहल्ल्यामध्ये आलेले आहेत। निवडणूक होणार आहे, आता उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे। नेमकं आपल्या स्वप्नातला नगरसेवक कसा आहे? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मैं सैयद हुसैन सैयद रुकनुद्दीन वार्ड क्रमांक प्रभाग 16 से 4 उम्मीदवार हमारे यहाँ के है। हमारे को ऐसा उम्मीदवार होना चाहिए कि भाई कम से कम सबके गरीबों के उनके सबके काम करना चाहिए। नहीं तो कोई भी नगर सेवक आता है, भाई तूने वोट नहीं दिया, इन्हें वोट नहीं दिया, ऐसा करके हमारा टालम टाल करते रहते काम। तो ऐसा नगर सेवक नहीं चाहिए हमारे को नगर सेवक ऐसा चाहिए कि जो हमारा बोलते बराबर काम करना चाहिए और सब लोगों के तरफ, गरीब दुबलों के तरफ, सबके तरफ ख्याल रखते हुए काम करना चाहिए। और पढ़ा लिखा एजुकेटेड हमारे को नगर सेवक चाहिए। चारों भी वार्ड में जो भी उम्मीदवार खड़े हैं उनसे भी मैं गुजारिश करूंगा कि भाई सबका साथ देना चाहिए और सबका काम करना चाहिए। मेरी इतनी गुजारिश है। हमारा जो है अपना रानी मेडिकल से हमारा आदिल किराना तक जो हमारा नाला जो हमेशा का भरते रहता है, हमने हालांकि लोकशाही दिन में भी डाला है, सब कुछ डाले हुआ है। अब वो बोलते भाई सिटी सर्वे से इससे उससे उसका या आने के बाद में हम उसका जो भी है निकाल करेंगे। और गलिया इतनी कंजेस्टेड हुई है, गलिया में जो कचरा पड़े रहता है, हाँ उनको साफ सफाई करने वाले आते नहीं। हमारे यहाँ इसकी पानी की भी लाइन खोद के डाल दिए हुए है, वो लाइन भी अभी तक के कोई हो ही नहीं। और वो कैसा है, ज्यादा से ज्यादा तवज्जो नगर सेवकों ने आने के बाद हमारे दादा कॉलोनी, कैलाश नगर, भवानी नगर, जितने भी वार्ड इसके अंदर आते, आज कम से कम छोटा बड़ा वार्ड नहीं है ये, आज कम से कम 40-45 हजार का वार्ड है ये। तो सभी लोगों ने अच्छे तरीके से दिलचस्पी से, कोई भी नगर सेवक हो, वोट किसी को भी डालो, उसका हमारा कहना नहीं है, लेकिन कम से कम अच्छे उम्मीदवार को वोट दो कि जो अपना विकास कर सके, अपना काम कर सके, आधी रात को अपने रास्ते में खड़े रह सके। मैं इतना बोलकर मैं अपनी 2 बात खत्म करता हूँ।
बरोबर आहे का? आपल्याला कसा उमेदवार हवा आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक, आपला स्वप्नातला नगरसेवक कसा पाहिजे आपल्याला? आपल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये नगरसेवक असा पाहिजे, त्याला इथं त्या कामाचा अनुभव पाहिजे पहिली गोष्ट. आणि हे अतिक्रमण धारचे नगरसेवक आपल्याला नको. म्हणजे अतिक्रमण जे आहे ते धार्जिन आहे तो नाही पाहिजे. तो तसला नगरसेवक नको. कोणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये नाही पाहिजे. जे नियमातलं आहे ते नियमाचं काम केलं पाहिजे. आतापर्यंत जे नगरसेवक झाले ह्याच्या अगोदर जे पाण्याची जे रोटेशन पद्धत, साऱ्या एरियाला रोटेशन पद्धत आहे, पण आपल्या 3-4 वार्डाला रोटेशन पद्धत आज लोक वापरलेली नाही. म्हणजे एखाद्याला सकाळी 5 वाजता पाणी येतं, एखाद्या डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 5 वाजता येतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, एक वार्डाला 4च गल्ल्याला का सकाळी पाणी येतं? त्याच काय गल्ल्या महत्वाच्या आहे, रोटेशन का नाही करत? म्हणजे एकीकडे म्हणजे हे तुमचे त्यांनी मतदान दिले म्हणजे ते पाणी आलं, बाकीचे असं का? तुमचं म्हणणं असं आहे का मागच्या वेळेस ज्यांनी मतदान दिलं, ज्यांनी त्यांना मतदान दिलं त्यांना ते पाणी सोडतात? नाही, रोटेशन का नाही करत? जे नियमात आहे नियमाचं काम का नाही करत? आज का 4 गल्ल्याला लवकर येतं, बाकीच्या गल्ल्याला काय वेळेवर येत नाही? याचं काय रिझन आहे? रोटेशन पद्धत काय आहे? 4 गल्ल्याला तुम्ही 1 महिना पहिले पाणी दिले तर दुसऱ्या गल्ल्याला 4 महिने त्या गल्ल्याला लवकर येतं, असं रोटेशन आहे. तुम्ही एकच याला काय, आता काही लोकांना पाण्यासाठी काम धंदे सोडून 2-2 दिवस घरी राहायला लागतं. याचं काय आहे तुमच्याकडे विचार? पाण्याची समस्या अजून काही समस्या आहे काय? नाही, ड्रेनेजची समस्या तशी चंद्रवरून चांगले आतून दष्ट आहे. तुमचा नगरसेवक कसा हवा? मग हे तर झालं प्रॉब्लेम. तुमचं काय नगरसेवक नेमक्या तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? आता उद्यापासून इलेक्शन चालू होणार आहे, निवडणूक चालू होणार आहे. स्वप्नातला नगरसेवक कसा आहे, नेमकं कसं पाहिजे? स्वप्नातला नगरसेवक असा पाहिजे, त्याला त्यांनी काम केलं पाहिजे धडाडीने आणि योग्य ते निर्णय लवकर घेऊन लवकर. आज ड्रेनेज बंद पडतं तर 4-4 दिवस कोणी येत नाही, ते याच्यावर लवकर ऍक्शन झाली पाहिजे. प्रशासन आहे, सिस्टम आहे, पण ते अंमलबजावणी झिरो आहे. पाण्याची पद्धत नाहीये, काय नाहीये. आज पाणी 1 वाजता सोडतात, दुसऱ्या दिवशी 4ला सोडतात. पाणी 8 दिवसाला पाहिजे तर ते लगे 12व्या दिवशी येतो. स्वप्नातला नगरसेवक असा पाहिजे, ते चारित्र्यवान पाहिजे, चारित्र्यवान पाहिजे, सुजल पाहिजे आणि योग्य ते काम करणाराच व्यक्ती पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? नेमकं कसं नगरसेवक पाहिजे तुम्हाला? आम्हाला योग्य चांगला नगरसेवक पाहिजे, काम करणार पाहिजे आणि त्यांनी काम करून दाखवला पाहिजे. त्याचं काम जे पडलेलं आहे ते त्याच्या लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी ते काम करायला पाहिजे. आमचं एवढं म्हणे. तुमच्या वार्डामध्ये आमच्या ड्रेनेज कडे कोणी पाहत नाही. ड्रेनेजची लाईन पाणी वाहतं गल्ल्यामध्ये, लोकांना नमाजीला जायला लागतं, त्या गल्ल्यामधून पाणीमधून नमाजीमध्ये जायला अडथळा निर्माण होतो. तरी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आणि विचार करून त्यांनी योग्य हिशोबाने चांगला नगरसेवक द्यायला पाहिजे, चांगला नगरसेवक द्यायला पाहिजे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, बोला. अरे भाई हमारा जो है, हेलो, हाँ, हमारा जो है दादा कॉलोनी के खराब हो गए हुए है, बरोबर, रोड़ा भी पूरे खराब हो गए हुए है और बाकी के जो भी हमारे काम है रोडों के भी काम होना चाहिए. हमारे तरफ कोई भी नगर सेवक आता ध्यान देता नहीं, कुछ नहीं. तो हमारे तरफ ध्यान भी देना चाहिए और पूरे रोडों के काम होना चाहिए. और जो खोद खाद के ड्रेनेज लाइन जो उबल रही है, उसको भी जरा ख्याल देना चाहिए. मस्जिद के गलियों में धार्मिक स्थल का ने भी देख रेख करना चाहिए. कारपोरेशन ने भी, कारपोरेशन से क्या भाई ज्यादा से ज्यादा हमारे वार्डों की तरफ तवज्जो दे, सबके तरफ तवज्जो दे के काम कराए पूरा. जो दल्ला जी के निधि में से जो काम हुए इससे पहले, उसके बाद में जो रोडों के कोई काम ही नहीं हुए उसके बाद में, जब तक के थे जब तक का काम करे साहब, बाद में कोई ध्यान ही नहीं देता हमारे वार्ड के ऊपर. तो ऐसा नगर सेवक होना चाहिए कि जो चारों तरफ ध्यान दे सके और सबका काम कर सके. इतना बोल के मैं अपनी 2 बात खत्म करता हूँ. तुम्हाला तुमच्या स्वतःचा नगरसेवक कसा असायला पाहिजे? स्थानिक आणि भूमिपुत्र याच्यावर नगरसेवकाचं एकच काम आहे, कचरा पाण्याचं ध्यान दिले पाहिजे. आणि या महानगरपालिकेला एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे प्रत्येक हे जे संभाजीनगर औरंगाबाद जे जुनं जे झालेलं आहे त्याला चांगलं म्हणजे कचऱ्याचं निर्माणचं बी हे झालं पाहिजे. थोडी साफसफाई बी नगरसेवकाची बी म्हणजे कायद्यात पाहिजे, नाही तर असं काही कोणतंही काम असं आडमुठ केलं नाही पाहिजे. बस. जय भीम, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. हे बघा, आपण इथं सध्या उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये. या प्रभागामध्ये आपण जाणून घेतलं जे ज्येष्ठ आहे त्यांचंही, नवयुवक आहे त्यांचंही मत जाणून घेऊ आपण. पुढेही नक्की आपण जाणून घेऊया या वार्डामध्ये पण फिरायचं काय काय लोकांच्या